ज्यांना खरोखरच इच्छा असेल सभासद वाढवण्यासाठी, शिवसेना वाढवण्यासाठी, तर या संघटनेमध्ये भरपूर काम आहे. पण फक्त काहीतरी मिळेल, कुठेतरी काम होईल, आता सत्ता आहे, आमदार आहे, खासदार आहे, पालकमंत्री आहेत, म्हणून आपण काहीतरी प्रयोग करून बघूया असं चालणार नाही. आपल्यालाही तेवढंच काम करावं लागेल. कारण का टाळी दोन्ही हातांनी वाजते. आम्ही जेव्हा शिंदे साहेबांकडे, सामंत साहेबांना चांगलं माहिती आहे, जेव्हा मी शिंदे साहेबांना भेटायला जातो, शिंदे साहेबांना वेळ कसलाय माहिती आहे ना, पक्ष संघटनेचं. ते पहिलं मला विचारणार, निलेश संघटनेचं कुठपर्यंत आलं, काय होतंय मला सांग, कुठे अडचण आहे तर मला सांग, कुठल्या बाजूनी अडचण असेल तर मला सांग. हे सगळं माणूस केव्हा करतो, जेव्हा ज्या माणसाला संघटनेसाठी वेळ असतं ना. एवढी मोठी जबाबदारी आज शिंदे साहेबांवर आहे. शिंदे साहेबांचं जे काही, मी काल मुंबईत होतो सामंत साहेब, अख्खी मुंबई ठाणा हे असं वाटतं शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. प्रत्येक बॅनरवर शिंदे साहेब आहे, प्रत्येक बसस्टॉपच्या सायनेजवर शिंदे साहेब. एवढं मोठ्या आपल्या नेत्याचं नाव आहे, एवढं मोठं आपल्या नेत्याचं कार्य आहे. हे आपल्याला आपल्या जिल्ह्यात जर टिकवायचं असेल, वाढवायचं असेल, तर आता ही जबाबदारी तुमच्या आणि आमच्यावर आहे. सगळंच काम झालं तर आम्ही बघू असं करू नका. काय होतं, आपण सभासद नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला. माझा एक जुना अनुभव आहे की काही ठराविक लोकच पोटतिडकीने करत असतात, गावागावात बूथवर घुसून सभासद नोंदणी करत असतात. पण काही लोक लक्षही देत नाही, त्यांना वाटतं सभासद करून काय होणार आहे. लक्षात घ्या, आपण जेवढे सभासद करू, उद्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आहेत, नगर परिषदा आहेत, नगरपंचायती आहेत. उद्या समजा आपल्याला एकटं लढावं लागलं, समजा, मी म्हणत नाही एकटं लढावं, तर आपली तयारी असली पाहिजे. बूथ पर्यंत जायचं कसं, बूथवर गेल्यावर बोलायचं काय कळलं पाहिजे. अनेक लोक बूथ पर्यंत जातात, पण त्यांना बूथ म्हणजे काय हे पण माहित नसतं. बूथवर जाऊन आपण काय बोलायचं असतं. आम्ही कधी कधी, माझ्या निवडणुकीमध्ये, आता मला 4 निवडणुका झाल्या, त्याच्यापैकी 3 लोकसभा निवडणुका झाल्या. आपण बूथवर जाऊन काय बोलायचं, सभासद कसे वाढवायचे, ते का तुमचे सभासद होतील, हे जेव्हा आम्ही काही तरुणांना विचारतो ना, सगळेच नाही, काही जुने जाणते आहेत ज्यांना सगळं माहिती आहे, पण काही तरुण आहे त्याच्यामध्ये, त्यांना ही मजा वाटते. ही मजा नाहीये. हा वेळ असलं पाहिजे, ते आवडलं पाहिजे, पण मजा म्हणून कोणी करू नये. तुम्ही जेवढे सभासद करून आणाल तेवढं पक्ष म्हणून तुमच्यावर लक्ष जास्त जाईल. ही जोपर्यंत भावना नाही ना, आता आम्ही, मी असेल, दत्ता सामंत असतील, बाकीचे सगळे असतील, माझा फोन असतो, इकडे इकडे सोड, मी असेल, दत्ता सामंत साहेब असतील, आम्ही आहे ना ते कौतुक ऐकायला जातो साहेबांकडे. बरोबर सामंत साहेब की नाही, दत्ता सामंत तुम्ही काम असं केलं, खूप चांगलं, आवडलं मला. मग हा व्यक्ती वाऱ्यासारखा पक्ष वाढीसाठी रात्री 1:30 वाजेपर्यंत ही व्यक्ती फिरत असते का नाही अनेकांच्या तुमच्या गावामध्ये. निलेश चांगलं झालं, मग निलेश वेड्यासारखं, मग कुठेतरी काहीतरी मला कौतुकाची थाप मिळावी म्हणून आपण पक्ष संघटनेचं काम करत असतो. असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे की ह्या संघटनेला मी काहीतरी देणं लागतो. आपण जसं म्हणतो ना, मी निवडून आलो होतो, ह्या मातीला काहीतरी मी देणं लागतो, तसं संघटनेला पण काहीतरी आपण देणं लागतो. नुसतं पैसा सगळं काय करू शकत नाही. पण आपण जर ह्या गोष्टीला सिरियसली घेतलं, संघटना म्हणून सिरियसली घेतली, आज 2-2.5 महिने झाले आपलं नवीन सरकार बसून. 23 नोव्हेंबरला ना, मला वाटतं रिझल्ट 23 नोव्हेंबरला होता, अजून 3 महिने पूर्ण झालेले नाही.
माझ्या परीने जेवढं पक्ष संघटनेचं काम दिसलं पाहिजे ना साहेब, मी मनापासून प्रयत्न केले. की निलेश राणे आमदार कुठल्या पक्षाचा आहे, तर शिवसेनेचा आहे. त्यांनी काम कसं करून दाखवलं पाहिजे, ते शेवटच्या माणसापर्यंत त्यांनी ते प्रश्न असे विचारले पाहिजे की त्याला असं वाटलं पाहिजे की नाही, हा माझ्यासाठी प्रश्न विचारतोय, हा माझ्यासाठी भांडतोय. म्हणून तुम्ही माझी डीपीडीसी बघा, तुम्ही त्याच्या अगोदर माझं सभागृहातलं भाषण बघा, पण हे घुसून गेलं पाहिजे. कोण जन्मापासून हे सगळं शिकून येत नाही. मला कोणी शिकवलं नव्हतं, राणे साहेबांनी बसून सांगितलं नाही की हे असे असे. मी जेव्हा पहिल्या डीपीडीसीला बघितलं, म्हणजे जेव्हा पहिल्या डीपीडीसीला आयुष्यात बसलो, तेव्हा राणे साहेब पालकमंत्री होते. मला डीपीडीसीचा अर्थही माहित नव्हता. मी विधिमंडळात गेलो, माझ्या आयुष्यातला पहिला दिवस नागपूर अधिवेशन, माहित सुद्धा नव्हतं. पण सगळा अभ्यास करून की समोर माझा नेता बसलाय, समोर शिंदे साहेब माझ्याकडे बघतायत, त्यांची मान कुठे खाली जाता कामा नये, त्याच्यासाठी जेवढं काय सभागृहात करता येईल ना तेवढं मी सगळं काय करायचा प्रयत्न केला. आपण पण गावागावात तसंच केलं पाहिजे. सगळ्यांनाच काय सभागृह मिळतो अशातला भाग नाही. काही लोकांना जमीन मिळते, काही लोकांना जमिनीवर काम करायचं असतं. पण फक्त काहीतरी हेतू आहे माझा. पक्ष माझ्याकडे लक्ष देत नाही. बाबा का लक्ष द्यावं तुझ्याकडे? तू पक्षासाठी काय केलं ते तरी सांग अगोदर. आता काय झालं साहेब, आमदार झाल्यापासून मी मागे पण कुठेतरी म्हटलं होतं, सगळ्यांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्या की लोक कशासाठी फोन करतात, न अभ्यास करता. कालच मला संध्याकाळी फोन आला होता की साहेब रेडे पकडायचे. मी बोललो काय करू मी, काय दोरी वोरी आणू की असं ते जुन्या पिक्चर मध्ये होतं ना. ठीक आहे, शेतामध्ये तुम्हाला त्रास होत असेल, पण मी बोललो तुम्ही फॉरेस्ट ऑफिसरला फोन केला का? तुम्ही काय लेखी तुम्ही काय तक्रार ग्रामपंचायतीने दिली का? कारण का ग्रामपंचायतीने तक्रार दिली किंवा डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट डीएफओ ला जर तुम्ही सांगितलं तर त्याच्यावरती ते ऍक्शन घ्यायचा प्रयत्न करतात. नाही साहेब, ते काय असतं? अरे ते काय असतं म्हणजे त्यांना असंच वाटतं की मीच रेडे पकडावे, डीएफओनी नाही. आणि जर मी पकडला नाही तर मी वाईट. असं नाही चालणार. आपल्याला एक काहीतरी वेगळं पण दाखवायचं या मतदारसंघामध्ये. जे रुटीन मध्ये चालू होतं ना, ते कोणी आला ना तरी तो रुटीन मध्ये चालू शकतो, पण काहीतरी वेगळं करण्यासाठी वेळ लागतो. आज 3 महिन्यामध्ये आपण जे प्रशासनाला दाखवू शकलो, आज अनेक कामं मार्गी लागायच्या उंबरठ्यावर आहे. अनेक कामं मार्गी लागली, अनेक उपक्रम सुरू झाले जे बंद होते, अनेक रखडलेली कामं बंद होती, चालू झाली जी बंद होती. अनेक ज्यांना कॉन्ट्रॅक्टरांना, ज्यांना अधिकाऱ्यांना मस्ती होती ना, ते वटणीवर आले. अनेक जे बिंदास होते ना ते घाबरायला लागले. अनेक जे दखल घेत नव्हते ना, हे कुडा मालवण मध्ये काय होतं, आता दखल घ्यावी लागते. हे सगळं तुमच्यामुळे शक्य होणार, लक्षात ठेवा. अजून वाढवायचं, अजून हे काय संपलेलं नाही. आपण फक्त शिंदे साहेबांचा 1 दिवस वाढदिवस साजरा केला म्हणून सगळं काय होणार नाही. आपण तळागाळापर्यंत गेलं पाहिजे. लोकसभेचं तुम्हाला आकडेवारी असली पाहिजे, तुम्हाला विधानसभेची आकडेवारी समोर असली पाहिजे. बूथवर झालेलं मतदान किती हे तुम्हाला कळलं पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे काम बूथवरती कसं चालतं, म्हणजे कसं अपेक्षित असतं. बंगालला एक इलेक्शन होतं आणि त्या बंगालच्या इलेक्शन मध्ये तेव्हा लेफ्टवाले, म्हणजे हे काय वामपंथी ना, वामपंथी म्हणतो ना, लेफ्टवाले, डावे, तेव्हा डावेत सगळं, म्हणजे त्यांचंच प्राबल्य तिकडे. 90% सगळं संघटना त्यांची, मतदार त्यांची, सगळं त्यांचं. मला त्यांची पद्धत आवडली म्हणून तुम्हाला सांगतो. आपल्याला काय त्यांची विचारसरणी वगैरे कधीच पटली नाही, पटणार नाही. पण त्यांची निवडणुकीची पद्धत काय होती, ते एकदा बसले होते, आम्ही गपचूप जाऊन मागे, खासदार असताना, माहित नव्हतं हे कोण काय ते.
ते चर्चा करत होते, टेबलाचे तिकडचे काही जण, टेबलाचे इकडे काही जण, ते आपसात चर्चा करत होते. मतदार यादी त्यांच्या हातात होती आणि मतदार यादी त्यांच्या हातात असताना आता बूथ जोडायचं होतं, त्यांच्याकडे पण सभासद नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला होता त्यांनी. आणि मग ते बोलत होते, आता समजा उदाहरणार्थ किसन मांजरेकर कोण, म्हणजे तुम्ही दिसताय म्हणून सांगतो तुम्हाला, किसन मांजरेकर कोण, घरात किती, तर समजा 4. मुलगी दिलीये कर्नाटकात, समजा हे फक्त उदाहरण, कर्नाटकात. तिचे जे काय ज्या घरात दिली त्यांचं आडनाव काय, तर समजा अमुक अमुक आडनाव. तिथे माहिती काढा की ते कोणाचे मतदार आहेत, ते कोणाचं काम करतात. तर त्यांना असं कळलं, त्या तिसऱ्या माणसाला असं कळलं की नाही तो तिकडचा आहे, म्हणजे तेव्हा बीजेपी असेल किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षाचा असेल. तर हा माणूस त्याला सांगतो, उसको फोन करके बोलो इधर आने का नहीं. म्हणजे विचार केला आपण, एक कोट एवढं त्यांच्याकडे रीडिंग होतं. अशा रीडिंगच्या आधारावर त्यांनी तिकडे जवळपास 50 वर्ष नाही 40-30 वर्ष काहीतरी राज्य केलं या डाव्या पक्षाने. 25-30 वर्ष तर आरामात. एक मतासाठी ते डिस्कस करत होते. नाही कुठे त्यांचं कोण, सासरवाडी कुठली, मग आई वडील कोण, करतात काय, नोकरी कुठे, एवढं. आपण त्या तुलनेत काहीच बघत नाही. साहेब डन,